नमस्कार. नेमेची येतो मग पावसाळा असं म्हणत असतानाच प्रत्येक वर्षी सांगली आणि परिसराचा जो भाग आहे तो भाग जेव्हा पावसाळा येईल त्याच्यानंतर नदीमध्ये पाणी यायला लागेल त्यावेळेला थोडा धास्तावलेला असतो. याचं कारण म्हणजे आपण गेल्या काही वर्षांमध्ये पूर परिस्थितीला जे तोंड दिलं त्यातून जे नुकसान झालं किंवा आपल्याला जो मानसिक त्रास झाला यामुळं प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यासाठीच आज आमच्या गोड गप्पा कार्यक्रमामध्ये राहुल पाटील सर आलेत, जे मुख्य प्रबंधक हवामान साक्षरता अभियान या अभियानाचे मुख्य प्रबंधक आहेत. तर त्यांच्याकडून या पुढील काळामध्ये हवामान कशा पद्धतीनं असेल, आपल्याला पूर परिस्थितीचा धोका आहे का, किंवा आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सगळ्या आपण गप्पा मारणार आहोत. तर पॉडकास्ट पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि यातून तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे. सर नमस्कार, गोड नमस्कार. गप्पामध्ये तुमचं नमस्कार. स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ज्या वेळेला जून महिना सुरू होतो त्यावेळेला मान्सूनचं आगमन हा भारताच्या दृष्टीने किंवा मान्सूनच्या पावसावर अवलंबून असणाऱ्या भागाच्या दृष्टीनं एक मोठा प्रश्न असतो किंवा मोठी उत्सुकता असते. बरोबर. तर आजच्या तारखेला म्हणजे आता आपण 31 तारखेला आज आपला पॉडकास्ट करतोय 31 मेला, तर आज मान्सूनची परिस्थिती काय आहे भारताच्या दृष्टीनं? आज जर बघितलं तर आज मान्सूनची परिस्थिती अजून केरळमध्ये मान्सून अजून दाखल झालेलं नाही हा. आहे. उद्या 1 तारीख आहे. अधिकृत जी तारीख असते ती साधारणपणे 1 तारीख ही केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची असते. हा. तर यावर्षी साधारणपणे 16 मेला तो अंदमान निकोबार बेट जे आहे ते दक्षिण भागामध्ये तो दाखल झाला. अ, यावरून IMDने भारतीय हवामान खात्याने सुधारित अंदाज दिला की तो 26 मेच्या आसपास अ, केरळमध्ये दाखल होईल. 26 मेच्या आसपास दाखल होईल हे सांगताना की त्यामध्ये 4 दिवस प्लस मायनस या गोष्टीची रेंज ठेवलेली असते. पण अधिकृत जी तारीख आहे म्हणजे एवढ्या पाठीमागच्या वर्षामध्ये ढोबळमानाने आपण जे समजत आलोय की त्यामध्ये 1 जून ही तारीखच आहे ती मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची आहे. तर बरं. सद्य परिस्थिती पाहता केरळमध्ये दाखल अजून झालेला नाही आहे तो. बरं. सद्य परिस्थितीमध्ये श्रीलंकेचा बराच भाग म्हणजे जवळजवळ 80% भाग त्याने कव्हर केलेला आहे. त्याबरोबर अंदमान निकोबार बेटे पूर्ण करून बंगालच्या उपसागरामध्ये जवळजवळ 50% भाग म्हणजे निम्मा भाग तो त्याने कव्हर केलेला आहे. ओके. आता आपण गेली अनेक वर्ष या विषयावरती चर्चा करतोच आहोत. गेली 2-3 वर्ष तर करतोच आहोत. तर मी अगदी एक लगेचच विचारायचा प्रश्न असा विचारतो की आपला पश्चिम महाराष्ट्र, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांवरती परिणाम करणारा कोकणाचा भाग, या संपूर्ण परिसरामध्ये या वेळेला मान्सून कशा पद्धतीनं असेल? म्हणजे तुम्ही जे काही मॉडेल्सवरनं अभ्यास करून तुम्ही जे काही तर्क मांडता किंवा हवामानाचे अंदाज मांडता त्यावरनं तुमच्या दृष्टीनं तो कशा पद्धतीनं असेल? नाही, वैयक्तिक आमचे तर्क अंदाजपेक्षा जो अधिकृत भारतीय हवामान खात्याचं जे कालच आलेला जो प्रेस आहे हा. त्यानुसार जर पाहिलं तर सरासरीच्या लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या LPA म्हणतो आम्ही त्याला, तर लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या तो साधारणतः 90% पाऊस राहण्याची शक्यता आहे यावर्षी. बरं. ह्याच्या आधीचा जो अंदाज होता, जो हा. प्राथमिक अंदाज होता जो एप्रिल महिन्यामध्ये येतो, तर तो 92%चा होता, सरासरीच्या 92%चा. बरं. तर हे 90% आणि 92% जे आहेत हे सरासरीचे आकडे आहेत. सरासरीचा अर्थ की पाठीमागच्या 150 वर्षामध्ये 200 वर्षामध्ये जो मान्सूनचा कालावधी आहे 1 जून ते सप्टेंबर महिना पूर्ण होईपर्यंत हे 4 महिन्याचा जो कालावधी आहे, या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये किती पाऊस पडला याची एक सरासरी ठरलेली असते हवामानशास्त्रीय भाषेमध्ये. तर त्या सरासरीच्या टक्केवारीमध्ये तो पुढचा प्रत्येक मान्सूनचा सीझन जो आहे तर त्याप्रमाणे तो आखला जातो. त्या पद्धतीने तो किती टक्के पडेल हे सांगितलं जातं. तर हे 90% आणि म्हणजे प्राथमिक अंदाज 92%चा आणि 90% हा सुधारित अंदाज, हे दोन्ही आले जे आकडे आहेत हे सरासरीपेक्षा का कमी आहेत याचे कारण जे आहे तर यावर्षीचं एल निनो ही कंडिशन. तर एल निनो कंडिशन जी आहे तर एल निनो कंडिशनमुळे यावर्षी पाऊस हा कमी राहतोय. तर एल निनो जो भाग आहे तर त्यामध्ये पाऊस आता ह्या जो कमी राहतोय यामध्ये पाठीमागचे एक 2-3 वर्षाचा रेकॉर्ड आहेत की साधारणपणे 2015 त्यानंतर 23 हे काही एल निनो इयर्स आहेत. तर एल निनो इयर्समध्ये साधारणतः 86% पाऊस, त्यानंतर मग 90% पाऊस वगैरे असे पडलेले आहेत. तर त्यामुळं एल निनोचा जो प्रभाव आहे तो प्रभाव यावर्षीच्या मान्सूनवरती प्रभावी दिसून येत आहे. आणि या प्रभावामुळे शक्यतो भारतीय मान्सून जो आहे, भारतीय उपखंडातला जो मान्सून आहे तर तो प्रभावित होऊन त्यावरती परिणाम करणार असतो. त्याला बळकटी किंवा त्याला उपयुक्त असा नसतो, तो प्रभावित करणार असतो. प्रभावित करणार असल्यामुळे तो सरासरीपेक्षा पाऊस यावर्षी कमी राहील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे IOD जी इंडियन ओशन डायपोल आहे,
हिंदी महासागर आपल्या भारताच्या आणि श्रीलंकेच्या खाली जो हिंदी महासागर आहे, हम्म. त्या हिंदी महासागरातला मुख्य मध्य भाग, पश्चिमेकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग म्यानमारपर्यंत जातो. पश्चिमेकडचा भाग ओमान ह्याच्यापर्यंत आफ्रिकेच्या काही देशापर्यंत जातो, ओमान वगैरे या देशापर्यंत. तर हा जो हे 3 जे त्याचे हे आहेत भाग आहेत, त्यातील पश्चिमेकडचा भाग जर तुलनेनं तप्त असला हम्म. तर तो फेवरेबल कंडिशन असतो, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह आयओडी म्हणतात. तर इंडियन ओशन डायपॉल जो आहे, तर इंडियन ओशन डायपॉल यावेळी अजून सध्या तरी न्यूट्रल असला तरी पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तो पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह जो असेल तर तो भारतीय मान्सूनला उपयुक्त असतो. अच्छा. तर यातून आपण समजून म्हणजे प्राथमिक स्टेजला मान्सूनच्या आता उद्यापासून साधारणतः मान्सूनचा पहिला दिवस चालू होईल हो. अधिकृतपणे पावसाळ्याचा. तर या मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती आपल्याला असं समजून येते की साधारणपणे एल निनोच्या प्रभावामुळे भारतीय मान्सून प्रभावित होईल आणि आयओडी जर पुढे पॉझिटिव्ह राहिला तर तो भारतीय मान्सूनला उपयुक्त होईल. तर हे ढोबळमानानं जर शेतकऱ्यांना किंवा लोकांना सांगायचं झालं तर प्लसला मायनस कॅन्सल करतात, त्याप्रमाणे हे साधारणतः एक प्रकारे तटस्थ किंवा एक प्रकारे नॉर्मल राहण्याची शक्यता आहे. म्हणजे एल निनोमुळे खूपच टक्केवारी 80% खाली वगैरे जाईल अशी शक्यता सध्या तरी कमी वाटते. आता पुढील 2 महिन्यामध्ये जे काय त्यामध्ये प्रगती होईल त्या प्रगतीनुसार आपण नंतर आपण 2 महिन्यानंतर आपण त्याचा एक साधारणतः सुधारित अंदाज किंवा सुधारित मागोवा आपण त्यावेळी घेऊ शकतो. पण सद्यस्थितीला या पद्धतीनं परिस्थिती आहे आणि त्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यताच आहे, पण खूप कमी जाण्याची शक्यता त्यामध्ये कमी आहे. आता प्रश्न आपला जो मुख्य होता तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र बाबतीमध्ये. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र बाबतीमध्ये काल जो सुधारित अंदाज आला, तर सुधारित अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये नॉर्मल आणि म्हणजे सरासरी आणि सरासरीच्या नॉर्मलच्या काही प्रमाणात कमी पाऊस ही राहण्याची शक्यता आहे. त्याबरोबर कोकणात जर पाहिलं तर सरासरीपेक्षा काही प्रमाणात थोडंसं म्हणजे किंचित प्रमाणामध्ये 4 ते 5% त्यामुळे कमतरता तिकडे आहे. खास करून जर आता पाहायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणच विभाग असा आहे की ज्या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा तुलनेनं जास्त कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. जास्त कमी पाऊस याचा अर्थ की सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहणार आहे, पण तुलनेनं बाकीचे जे विभाग आहेत कोकण, पश्चिम मध्य महाराष्ट्र, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून मध्य महाराष्ट्र होतो आणि त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ असे हे 4 हवामान भाषेमध्ये हवामानीय विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यातला जो कोकण विभाग आहे तो कोकण विभागामध्ये तुलनेनं बाकीच्या 3 विभागापेक्षा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. ह्यामधून ढोबळमानानं आपण समजू शकतो की आपल्या नद्यांना प्रभावित करणारे जे काही क्षेत्र आहे मुख्य करून कोकण विभाग आणि ऍडजॉइनिंग म्हणजे लागून असलेला पश्चिम महाराष्ट्राचा विभाग, यामध्ये यावर्षी तुलनेनं पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपला जो महत्वाचा प्रश्न जो होता की महापुराच्या अनुषंगाने, तर त्या अनुषंगाने महापुराची शक्यता तशी कमी जरी असली तरी पाऊस कमी असला आणि शक्यता कमी जरी असली तरी पूर एखाद दुसरे वगैरे येऊन जाऊ शकतात. कारण पूर जे येणं आहे तो भाग तो कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणं आणि त्याचं नियोजन न होणं याशी निगडीत आहे. त्याचा डायरेक्ट जे समांतर गुणोत्तर जे आहे त्याचं पावसाशी येत नाही, म्हणजे क्लिअरली येत नाही. तसं बघायला गेलं तर हे एक काय म्हणतो आपण एक प्रकारे विसंगती आहे की आपण हे वाक्य बोलतोय पावसाचा आणि पुराचा डायरेक्ट गुणोत्तर हे विसंगती आहे. पण खरं पाहायला गेलं तर ती विसंगती अशा प्रकारे आहे की पाऊस जास्त पडला म्हणजे लगेच पूर येईल असा लगेच नसतं. बरोबर. पाऊस पडल्यानंतर त्या पावसाच्या पाण्याचं आपण जर नियोजन नाही केलं तर त्याचं रूपांतर मग पुरामध्ये आणि अनुषंगाने महापुरामध्ये होतं. ही अशी परिस्थिती आहे. आता आपल्याकडे जर पाहिलं तर वरती कोयना डॅम मध्ये पण खूप कमी प्रमाणात पाणी साठा आहे आणि खाली हिप्परगी डॅम असेल किंवा आलमट्टी डॅम असेल, इथंही आता म्हणजे हिप्परगी डॅम मध्ये मृत साठ्याला पाणी गेलेलं असं आपल्याला ऐकायला मिळतंय. तर ह्या दोन्हीकडे असणारा पाण्याचा साठा जो कमी आहे तो कमी असणं आत्ताच्या दृष्टीनं चांगलं आहे का भविष्य काळामध्ये आपल्याला काही दुष्काळाला वगैरे तोंड द्यावं लागू शकतं? नाही, आता तर प्रश्न तुम्ही विचारला त्यामध्ये मुळात पहिली गोष्ट हिप्परगी हा डॅम नाही आहे, हिप्परगी हा बॅरेज आहे. 60 TMCचा हिप्परगी हा बॅरेज आहे. त्यानंतर मोठे जे धरण लागतं ते साधारणपणे आलमट्टी धरण लागतं आणि वरती जर पाहिलं तर आपण आपलं मुख्य जे आहे ते आपली महाराष्ट्राची आपण ज्याला भाग्यलक्ष्मी म्हणतो तर ती कोयना धरण. कोयना धरणाचा मी जे पाहिलं 2-3 दिवसामध्ये साठा जो आहे तर तो साधारणपणे 8 ते 9 TMC ला काहीतरी 7 ते 9 TMC पर्यंत तो खाली आलेला आहे. म्हणजे मूळ साठाच्या आसपास तो आलेला आहे, किंवा तो एकदम कमीच आहे. तसं जर हे जर पाहिलं आलमट्टीचं तर ते सुद्धा काहीतरी पाठींची बातमी होती त्याप्रमाणे 12 ते 13 TMC इतपत कमी आलेला आहे. तर ह्यातून एक 2 बाजू आपण समजावून घेऊ शकतो. म्हणजे 2 हे आहेत, एक चांगलंही आहे एक वाईटही आहे. चांगलं या दृष्टीने की जेवढा
पाणीसाठा उन्हाळ्यामध्ये कमी होतो, तर हं. तेवढाच जो स्कोप आहे म्हणजे समजा पाणी धरून चला साठायला की हा उदाहरणार्थ कोयनेचा किंवा आलमट्टीचा पाणीसाठा 25 टीएमसी असेल हा 31 मे रोजी, तर तुलनेने जर तो 5 टीएमसी असेल, 20 टीएमसी कमी साठा असेल, तर 20 टीएमसी पाणी भरून घ्यायला पावसाळ्यामध्ये स्कोप चान्स राहतो राहतो. बरोबर. स्कोप राहतो याचा अर्थ काय राहतो की साधारणपणे तेवढी 20% एवढी किंवा 20 टीएमसी एवढी जी रिस्क आहे तो ती कमी झाली, कमी झाली हा. पूर येण्याची रिस्क कमी झाली, किंवा जादा पाणीसाठा असल्यानंतर परत भरून घेणं आणि कमी पाणीसाठा असताना भरून घेणं यामध्ये जो फरक राहतो तो मुख्यत्वे करून यामध्ये राहतो. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट म्हणजे आता आपण ही पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली. निगेटिव्ह गोष्ट त्यामध्ये म्हणजे की पाणीसाठा मुळात कमी झाला आणि समजा जर आता मान्सून वेळेत दाखल झाल्यानंतर सुद्धा किंवा उशिरा दाखल झाल्यानंतर सुद्धा काही प्रमाणामध्ये तो केरळपासून कर्नाटक आणि मग त्यानंतर गोवा तळ कोकणातून महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करत असताना त्याला वेळ लागला. म्हणजे उदाहरण धरून चला की 1 जूनला तो केरळमध्ये दाखल झाला, त्यानंतर तो 15 तारखेच्या पुढे किंवा 20 जून पर्यंत अजून महाराष्ट्रामध्ये दाखलच झाला नाही. अशा वेळेला हे जे 20 दिवस असतात, क्रुशियल डे असतात, म्हणजे खूप किचकट असे हे 20 दिवस असतात. या 20 दिवसामध्ये तेवढ्यात मग 5 ते 7 टीएमसी पाणीसाठा आहे त्याचं आपल्याला रेशनिंग करावं लागेल. रेशनिंग म्हणजे एक प्रकारचं नियोजन काटेकोरपणे करावं लागेल. आणि त्यामध्ये काटेकोरपणे नियोजन करत असताना त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला पिण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवावा लागेल, नंतर मग शेतीसाठी, आणि तसं मग जे त्याप्रमाणे वरती शेवटचा जो पर्याय राहतो तो मध्ये औद्योगिक वगैरे अशा पद्धतीने राहतो. तर ह्याचं हे नियोजन करावं लागेल. तर आपण जो मुख्य प्रश्न विचारला त्यामध्ये हा भाग राहतो की एक यामध्ये सकारात्मक बाजू जरी असली, कमी पाणीसाठा असल्यामुळं पूर येण्याची पुरी शक्यता वगैरे ही असली तरी एक निगेटिव्ह बाजू किंवा नकारात्मक बाजू जी आहे तर ती त्यामध्ये समजा मान्सून जर लांबलाच तर त्यामध्ये मग पाण्याचं नियोजन करण्याचं एक खूप मोठं आव्हान जलसंपदा विभाग किंवा एकंदरीत नागरिकांना सुद्धा राहतं. कारण अशा वेळेला हे जो मृत साठा किंवा एकदम कमी झालेला साठा असतो तर तो पाणी शुद्ध असतं असंच नाही, शेवटचं जे एक प्रकारे घाण पाणी किंवा गाळ असतो त्या प्रकारे, तर तशा प्रकारचं ते पाणी असतं. आणि त्या पाण्याचं बघ नियोजन आपण एखाद्या चांगल्या उन्हाळ्याप्रमाणे म्हणजे 1 मे पासून आपण जे 15 मे पर्यंत पाणी जे वापरलं आहे किंवा 30 मे पर्यंत 31 मे पर्यंत तशा प्रकारे शुद्ध पाणी ते नसतं, तर त्याला ही स्वच्छता करणं, त्याला ट्रीटमेंट करणं हे खर्चिक असू शकतं. अशा अनुषंगाने हे 2 बाजू यामध्ये आहेत. बरोबर. आता साधारणपणे आपण पावसाचे जे महिने पाहिलेत की त्यात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे साधारणतः महिने असतात. तर याच्यामध्ये हवामान खातं काय सांगतं की पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस ओढ देईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी पडेल, तिसऱ्या टप्प्यामध्ये जास्त पडेल. हे जे काही स्टॅटिस्टिक्स आहेत ते ह्या वर्षीच्या मान्सूनच्या याच्यात काय अंदाज वर्तवलेले आहेत हवामान खात्याने? यामध्ये आता मुख्य करून आपण जर पाहिलं तर एल निनो जो म्हणजे मुख्य घटक आहे यावर्षी पाऊसला प्रभावित करण्याचा, तर तो एल निनो जो घटक आहे तर तो सध्या तरी फॉर्मेशनच्या स्टेजमध्ये आहे. म्हणजे अजून तो सध्या तयार व्हायला चालू होतोय. एल निनो जो फॉर्मेशन आहे तर ते साधारणतः मिड ऑफ दी जुलै म्हणजे जुलैच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो बऱ्यापैकी प्रभाव करायला चालू करेल. तर एकंदरीत जे अंदाज आहे त्या एकंदरीत जे ऍडवायझरी आहे, सूचना आहेत त्याप्रमाणे ते एल निनो जो आहे तर तो घटक साधारणपणे भारतीय मान्सूनवरती ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातच जास्त करून प्रभावी ठरण्याची शक्यता आहे, त्यावरती परिणाम करण्याची शक्यता आहे. तुलनेनं जून आणि जुलैमध्ये तो कमी प्रभाव करेल. तर जून आणि जुलैमध्ये जे काही आहे तर त्यामध्ये मान्सून मुळात जूनमध्ये साधारणपणे असेल, जुलैमध्ये थोडासा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे, तो चांगला अपेक्षित आहे. म्हणजे एकंदरीत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा जो कालावधी आहे त्यामधील जो जुलै महिना आहे आणि ऑगस्टचा काही 15 दिवस यामध्ये जो पाऊस असेल तर तो भारतीय मान्सूनसाठी एकंदरीत भारताच्या अर्थशास्त्रासाठी तो खूप महत्त्वाचा आणि क्रुशियल ठरेल. जूनमध्ये पेरण्या वेळेत होणार नाहीत हे साधारणतः आता सध्या दिसतंयच, कारण मान्सून थोडासा लेट होतोय. लेट झाल्यानंतर सुद्धा तो पहिल्या डे पासून चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करेल, म्हणजे चांगल्या पद्धतीनं लागू होईल का नाही हे सांगता येणं आज सध्या तरी अजून तरी कठीण आहे. पण पेरण्या जर उशिरा झाल्या तर त्याचं पेरणीचा कालावधी उगवण पिकांची, त्यानंतर मग त्याचा पोषणाचा कालावधी, मध्य कालावधी, आणि नंतर मग त्याचे ज्यावेळी ऍक्च्युली त्यावरती दाणे भरतात किंवा पीक ऍक्च्युली आपल्या हातात ज्यावेळी येतं तर तो पोषणाचा कालावधी, असे वेगवेगळे टप्पे जे आहेत या टप्प्यामध्ये महत्वाचा जो टप्पा आहे तो जुलैचा आणि ऑगस्टचा काही 15 दिवस यामध्ये ज्यावेळी चांगला पाऊस होईल आणि तो उपयुक्त पाऊस होईल तर तो मग त्या अनुषंगानं ते पिकं चांगली येणार आणि त्यावरती बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्या पिकांच्यावरती महागाई अवलंबून आहे, महागाईवरती मग बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, जेणेकरून आपल्या भारताचं जे अर्थशास्त्र आहे तर त्यामध्ये तो आपण म्हणतो शेती आपला भारताचा अर्थशास्त्र कणा आहे, तो कणा ह्या वर्षी थोडासा
डगमगण्याची शक्यता का आहे, कारण त्याला टेक्निकल कारण एल निनो सारखे आहेत. बरोबर. तर या गोष्टी आपण पाहून चालल्या पाहिजे बरं. पुढे. मग आता ह्या ह्याच्यामध्ये जर पहिल्या टप्प्यात पाऊस जरा बऱ्यापैकी जाणार असेल, तर त्यावेळेला साठा करून घेण्याचे जे काही स्टॅटिस्टिक्स धरणांचे आहेत, तर ते ह्या वेळेला बदलतील का? म्हणजे आता पुढे जर पाऊस कमी पडणार आहे, तर मग धरणामध्ये साठा 31 जूनला इतका असावा, 15 ऑगस्टला इतका असावा, असे जे काही एक ठरवलेले आहेत, त्यात ह्याला फरक पडेल का म्हणजे? यात नक्कीच त्यामध्ये फरक पडेल यावेळेला. त्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं तर सरकारनेच पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक अंदाज आल्यानंतर सरकारच्या राज्यकर्त्यांनीच एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये भीती तयार केली होती की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किंवा टंचाईच्या पार्श्वभूमीवरती आपण सगळ्या गोष्टी जपून केल्या पाहिजे, असं जे वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्य चुकीचं नव्हतं ते, पण त्या वक्तव्यामुळे साधारणतः जनता अजून तर पाहिलं तर त्या कालावधीपासून एप्रिलपासूनच साधारणतः त्या गोष्टीचा ओहापोह बऱ्यापैकी चालू आहे. तर हे पर्टिक्युलर या क्वेश्चनवरती झालं तर जे टक्केवारी आहे ती निश्चित बदलणार आहे. मुळात असं विधान केल्यामुळं आता जर पाहायला गेलं तर जे काही मुख्य धरणं आहेत त्या मुख्य धरणाच्या जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनांनी मुळातच आता डोक्यामध्ये घेतलेला आहे की यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, त्यामुळे भरूनच घ्यायचा आहे. मग हा जो मोमेंटम आहे, म्हणजे हा जो विचार करण्याची दृष्टी आहे तर ती शिफ्ट झाली आहे टोटली भरून घेण्याकडे. म्हणजे आपण आता पूर्वी सोडण्याकडे होते, आता भरून घेण्याकडे शिफ्ट झालेला आहे. हा विचारसरणी थोडी धोकादायक आहे. यामध्ये ऍक्च्युली पाऊस कमी पडेल न पडेल ती गोष्ट नंतरची, पण ही विचारसरणी का धोकादायक आहे की यामध्ये मग कमी कालावधीमध्ये जास्त साठा पडला. कारण क्लायमेट चेंजच्या धर्तीवरती जर कमी कालावधीमध्ये समजा धरून चला की आपण उदाहरणार्थ 25 जुलै ते 30 जुलैपर्यंत 5 दिवसामध्ये खूप पाणीसाठा जर खूप पाऊस जर पडला आणि 7 टीएमसी 10 टीएमसी पर डेला जर प्रत्येक दिवशी जर कोयनेमध्ये पाणीसाठा यायला लागला आणि तुम्ही जर भरूनच घेत बसला तर मग एक प्रकारे ते चुकीचं होऊ शकतं. मग हे तुम्ही जो क्वेश्चन जो विचारला तो खूप चांगला आहे, कारण यामध्ये सेंट्रल वॉटर कमिशन म्हणजे जे केंद्रीय जल आयोग आहे त्यांचा एक महत्वाचा कायदा जो आहे तर तो या बऱ्याच धरणांना लागू पडतो. तर त्याचं प्रत्येकाचं एक मॅन्युअल दिलेलं आहे. कोयना धरणाचं एक मॅन्युअल वेगळं आहे, त्याप्रमाणे आलमट्टीचं मॅन्युअल वेगळं आहे. या मॅन्युअल प्रमाणे यावर्षी कामं होणार नाहीत हे 100% आहे. कारण यामध्ये सुरुवातीची मानसिकता जी आहे की ती पाऊस कमी असल्यामुळे भरून घेण्याकडे असल्यामुळे जे काही मॅन्युअल आहे त्या मॅन्युअल प्रमाणे थोडंसं मी तुम्हाला त्यामध्ये एक उदाहरण सांगतो की उदाहरण म्हणण्यापेक्षा त्याची माहिती सांगतो तुम्हाला की 1 जून पासून साधारणपणे 30 जून पर्यंत साधारणपणे 25% आपण पाणीसाठा करू शकतो धरणामध्ये. त्यानंतर 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत आपण जो काही कालावधी आहे 1 महिन्याचा त्यामध्ये आपण 50% पाणीसाठा करून घेऊ शकतो. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत जो ऑगस्टचा महिना आहे त्यामध्ये आपण 75% पाणीसाठा करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर सप्टेंबर 1 तारीख ते 15 सप्टेंबर म्हणजे साधारणपणे आपल्याकडे 15 सप्टेंबर ही तारीख ही परतीच्या पावसाची किंवा मान्सून संपण्याची समाप्तीची नैऋत्य मान्सून मोसमी वारे हे परत जाण्याची कालावधी वेळ असतो. तर ह्या 15 कालावधीमध्ये पाऊस मनाचा अंदाज घेऊन तुम्ही उरलेलं जे धरण आहे त्याचे 25% ते भरून घेण्याची प्रथा आहे. ते मॅन्युअल असं सांगतं. पण यावर्षी हे मॅन्युअल प्रमाणे पाळलं गेलं जाणार नाही, कारण कुठल्या वेळेला किती पाऊस पडेल या गोष्टीचा तसा अंदाज परफेक्ट नसल्यामुळे यामध्ये 25% हे 25% परत 25% परत 25 आणि नंतर उरलेले 25 हे जे पायंडे आहेत त्याप्रमाणे पॅरामीटर प्रमाणे कोणीही वागण्याची शक्यता तशी व्यवस्थापन कमी आहे. या पद्धतीने हे असं वागलं जाईल. बरोबर. आता ह्याच्यामध्ये एक सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडणारा विचारतो. सरासरी 90% सांगितलेली आहे, म्हणजे तुम्ही म्हणला त्या पद्धतीने ह्या भागामध्ये जेवढा पाऊस दरवर्षी पडत राहतो त्याची एक सरासरी काढली आणि त्या सरासरीनुसार 90%. पण आता पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी काळामध्ये जास्त पडण्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यात काय तो सरासरी पूर्ण करतो, परंतु असं आपल्याला दिसतं की पाऊस खूप पडलाय किंवा आपल्याला असं दिसतं की पाऊस सरासरी एवढा पडलाय पण दुष्काळ पडलाय. तर हे कशामुळे होतंय आता? नाही, ते आता जर पाहायला गेलं तर मुळात कसं आहे की 90% सरासरी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ते लॉंग पिरियड ॲव्हरेज 90% आहे. यावर्षी पाऊस कमी राहणार आहे हे आपल्याला दिसतंय. दुष्काळाची पार्श्वभूमीमध्ये आपण जर पाहायला गेली तर टंचाई स्वरूपी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दुष्काळचा हा शब्दच मुळात शासकीय भाषेतून तो वगळण्यात आलेला आहे. दुष्काळ हा खूप म्हणजे भयानक वगैरे असं वाटतो आणि दुष्काळ होता तसा वगैरे दुष्काळ शब्दच असा आहे की यामध्ये जनता भयभीत होते, म्हणून शासनाने एक धोरण त्यामध्ये काय केलं. शासनाच्या धोरणावरती मी टीका करत नाही, पण सांगण्याचा उद्देश काय की एक प्रकारे आपल्याकडे मन आहे की दगडापेक्षा वीट मऊ, तेच आता सध्या एकंदरीत चाललेलं आहे. म्हणजे या सरकारपेक्षा हे सरकार चांगलं, दगडापेक्षा वीट मऊ, तर तसा हा शब्द त्यांनी शोधून काढलेला आहे. दुष्काळ हा खूप मोठा दगड वाटतो किंवा शब्द तसा वाटतो, म्हणून टंचाई सदृश्यपणा हे शब्द सौम्य वाटतो. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून असा यांनी शब्द शोधून काढलेला आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तो दुष्काळ पडणार नाही वगैरे. विषय कसा आहे की मुळात जर टक्केवारीच खूप कमी राहिली
आणि आपण जे आता प्राथमिक अंदाज बांधतोय त्यापेक्षा जर प्रभावीपणे जर जे घटक आहेत एल नॅनो घटक वगैरे एल नॅनो घटक वगैरे प्रभावीपणे जर त्यावरती परिणाम करू लागले तर मग टक्केवारी ती खूप खाली जाण्याची शक्यता आहे. त्याच परिस्थितीमध्ये मग प्राथमिकता आपल्याला कशाला द्यायची, म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये प्राथमिकता कशाला द्यायची त्यावेळी आपल्याला ठरणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एकूण ह्या सगळ्या चर्चेचा विचार करता पाऊस 90% पडणार आहे. पूर परिस्थिती निर्माण होईल का याच्याविषयी आता काही सांगू शकत नाही. होऊ पण शकते आणि नाही पण शकते. आणि पाटबंधारे खात्यांच्या अधिकाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत या सगळ्यामध्ये होणार आहे असं दिसतं, की कारण भरून जर घेतलं तर पुढं पूर येण्याची शक्यता, भरून नाही घेतलं पुढं पाऊस नाही पडला तर लोकांच्याकडून टीका होण्याची शक्यता. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी या सगळ्या परिस्थितीच्या याच्यावरती काय काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण एकूण टंचाई सदृश्य परिस्थिती म्हणलं, म्हणजे पाण्याची असेल, अन्नधान्याची असेल, विजेची असेल, ऊर्जेची असेल, तर ह्याच्यावरती आत्तापासून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. नागरिकांनी आता सुरुवात म्हणजे एक प्रकारे तशा पद्धतीनं युद्धाच्या पार्श्वभूमीवरती सुरुवात झालेलीच आहे. म्हणजे की आपण जे काही जेवढे गोष्टी विनाकारण वापरतो त्यापेक्षा आपण गरजेच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं आपण ते काटकसर करणे हे एकंदरीत 2-3 महिन्या पाठीमागे सुरुवात त्या गोष्टीला झालेली आहे. त्या अनुषंगानं एक प्रकारे हे माइंडसेट बदलणंच गरजेचं होतं. कारण अतिपणा जो चालला आहे सगळीकडे, त्या अतिपणामध्ये थोडंफार आपण गरजेच्याच गोष्टी करून काही काटकसर करून, म्हणजे तुम्ही काटकसर केला तर ते जे यापासून वंचित लोक आहेत त्यांना ते मिळतं. म्हणजे ही वरून खाली आणि खालीवर वर ही दोन्ही प्रकारे एक प्रकारे साखळीच आहे, की ज्यांना जेवढं गरज आहे तुम्ही तेवढंच वापर करा. गरजेपेक्षा जास्त तुम्ही वापर जर करायला गेला तर तुम्ही जे वापरताय ते वंचितापासून तुम्ही हिरावून घेता, एक प्रकारे अशीच गोष्ट आहे. त्यामुळे जेवढी गरजेची गोष्ट आहे तेवढीच तुम्ही वापरण्याचा चालू करावी, ही गोष्ट यातून समजून येते. दुसरी गोष्ट, पाटबंधारे विभागावर तुम्ही ह्या गोष्टी बोलत त्यांच्यासाठी ही तारेवरची कसरत निश्चितच आहे. कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं आहे की पाण्याचं तेही त्यांना पाहिलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, नागरिकांनी हे यामध्ये काय केलं पाहिजे. नागरिकांनी आता मुळात सुरुवातच झाली आहे की काटकसर करण्याची आवाहन सगळेच करतायत. एकंदरीत पूर्ण जगच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आहे. युद्ध असा युद्ध हे फक्त काय म्हणतो एक प्रकार नॉमिनल विषय आहे. एकंदरीत सगळीकडं जे काही ऊर्जासाठी आहेत किंवा कमर्शियली व्हायबल ज्या गोष्टी आहेत, आर्थिकदृष्ट्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी इथून पुढे भांडणं होणार हे नक्कीच आहेत. म्हणजे भरे पाणी असेल किंवा अजून सत्ता असेल, पैसा असेल किंवा अजून कुठल्याही गोष्टी असेल, ते काय परंपरा खूप आधीपासून चालत आली आहे. त्या गोष्टी युद्ध त्यासाठी झालेले आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. तर हे काही कोणाला चुकलेलं नाही, म्हणजे जनतेला चुकलं नाही आणि मानवी स्वभावाला हा स्वार्थ कधी चुकलेला नाही. तर फक्त त्यामध्ये त्या स्वभावाला थोडंसं बंधन घालून काटकसर प्रत्येक गोष्टीच करावी. आत्ताच यावर्षी दुष्काळाची पार्श्वभूमी आहे किंवा टंचाईची पार्श्वभूमी आहे किंवा युद्धाची पार्श्वभूमी आहे म्हणून नव्हे, एक आपल्या स्वभाव गुणामध्ये आपल्याला एक प्रकारे आपण चांगला काटकसरपणा हा जर आपण ठेवला, जो पूर्वीच्या पिढीमध्ये त्याच्या पूर्वीच्या पिढीमध्ये जो होता तर तो जर पाहिला तर तो आपण अवलंबता आणला, अंगीकारला तर तो सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. आणि जेणेकरून पाण्याच्या बाबतीमध्ये जर आपण सांगायचं झालं तर मग फक्त पाऊस कमी आहे म्हणून पाणी जपून वापरा वगैरे ह्या गोष्टी सगळ्यात ठीक आहे. पण एक त्या पुढे जाऊन मी माझ्या वैयक्तिक एक उदाहरण, म्हणजे एक वैयक्तिक तुम्हाला एक सल्ला देतो त्यामध्ये, पाणी जपून वापरण्यापेक्षा पाणी घाण करू नका. हे एक प्रकारे तुम्हाला कसं सांगतो तुम्हाला की पाणी जपून वापरा म्हणजे काय, की तुमची 100 लिटर तुमची वापरण्याची रोजची क्षमता असली, रोजची गरज असली तुमची, तर तुमची क्षमता कमी करून तुम्ही 50 लिटर वापरा, 70 लिटर वापरा, हे बरोबर आहे. पाणी जपून वापरण्याबरोबरच तुम्ही पाणी घाण करू नये. हे कसं आहे की पाणी घाण करणे म्हणजे आपल्याकडे जुनी एक प्रकारची म्हण आहे किंवा एक प्रकारची पद्धत आहे बघा, की कोणतेही पाणी कधी खराब होत नसतं. पाणी ह्या पृथ्वीतलावर जे उपलब्ध आहे ते इव्हन बर्फाच्या साठ्याप्रमाणे असेल, बर्फाच्या साठ्यामध्ये स्वरूपात असेल किंवा अजून कुठल्याही तत्सम स्वरूपात असेल, हे पाणी सर्क्युलेशनमध्ये म्हणजे खूप वर्षापासून पाणी वापरात येत आहे. म्हणजे कुठल्या प्रकारे फक्त एक क्रम बदलतो, बर्फापासून परत वाफेमधून परत पाण्यामध्ये क्रम बदलतो, पण पाणी नवीन तयार होत नाही, पाणी कधी खराब होत नाही. पाणी आपण खराब माणूस कुठं करतो, मुळात पाणी जे खराब होतं ते आपण जर पाहिलं लोकल आसपास जर पाहिलं तर गटर नाले ह्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी त्यात का खराब होतं, त्यामध्ये आपण मानवीय जो स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण काय करतो की त्यामध्ये एक प्रकारे केमिकल मिक्स करतो किंवा त्यामध्ये अजून तत्सम प्रकारचे प्लॅस्टिक म्हणा, हे जे काही एक प्रकारचे रसायन आहेत जे सगळे वेगवेगळे केमिकल ते त्यामध्ये मिक्स करतात आणि त्यामुळे ते खराब होतं. आपण जपून काही गोष्टी काय करू शकतो, गरज नसतील त्या गोष्टी त्यामध्ये जे काही पाणी आहे ते विनाकारण केमिकल मिक्स करून खराब करू नका. म्हणजे कपडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी किंवा तत्सम जी काही कारण आहेत त्यामध्ये गरज नसताना जास्त केमिकल वापरून ते पाणी खराब करू नका. तुम्ही जेवढं पाणी
आता मी एक उदाहरणं पाहिल्यात मराठवाड्याकडे, विदर्भामध्ये एक घरामध्ये पाण्याची टंचाई जी असेल तर त्यांनी एक रेशनिंग केलं आहे, एक प्रकारे असं लेअर केलेलं आहे की आपण सुरुवातीला पाणी कुठल्या पद्धतीने वापरू शकतो, ते उरलेलं पाणी थोडंसं घाण झालेलं पाणी आपण ते परत दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरू शकतो आणि परत ते तिसऱ्या कारणासाठी वापरू शकतो. बरोबर. म्हणजे एक प्रकारे थोडंसं पाणी थोडंसं घाण करायचं, थोडंसं घाण झाल्यानंतर ते परत एक प्रकारे चांगलं अजून स्वच्छ आहे म्हणून अजून दुसऱ्या कारणासाठी परत तिसऱ्या कारणासाठी असं जे पाणी लोक वापरतात तर त्यांना ते पाण्याची किंमत खरी माहित आहे. आपण नदीकाठी असल्यामुळे आपल्याला पाण्याची किंमत माहित नाही मुळात, पण तरी पण आपण जे पाणी घाण करतो तेच पुढे जाऊन दुष्काळ खाली भागामध्ये, म्हणजे आपण जरी मराठवाड्याला पाणी जात नसलं, विदर्भाला पाणी जात नसलं तरी कर्नाटकाच्या जो नॉर्थ कर्नाटक आहे, उत्तर कर्नाटकाच्या दुष्काळी भागामध्ये आपलंच हे पाणी जातं की आपण पाणी घाण न करता जर त्यांना चांगलं पाणी दिलं तर ते चांगल्या पाण्याचा वापर करू शकतील. अशा पद्धतीने लोकांनी त्यांच्या, म्हणजे मी सांगणं असं गरजेचं नाही, त्यांना जे एकूणच कसं वाटतं की पाणी आपण कसं घाण करू नये, पाणी वापरा, निश्चित वापरा पाणी, त्याबद्दल काही नाही. म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर तुम्ही गाडी जी आहे धुताना तुम्ही गाडी जर पूर्णपणे पाण्याने धुतला, न शॅम्पू किंवा केमिकल वापरता, तर ते पाणी तिथल्या तिथं पाण्यात मुरेल किंवा गटरीमधून जरी गेलं तरी नदीमध्ये पाणी गेलं तर ते नदीतच पाणी तुम्हाला वापरायचं आहे, स्वच्छ राहील. म्हणजे वरच्या शहरांनी केलेली घाण आपण वापरतो, आपल्या शहरात आपण केलेली घाण खालच्या शहराने वापरतो. त्यापेक्षा प्रत्येकानेच पाणी घाण न करता नदीमध्ये जेवढं स्वच्छ पाणी नदीमध्ये जाता येईल, म्हणजे 100% घाण पाणी सोडण्यापेक्षा 50% घाण पाणी सोडलं, 40% घाण पाणी सोडलं तर ते निसर्गाला उपयुक्तच आहे. येस. तर एकूण या सगळ्या चर्चेवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पाण्याचं महत्त्व काय आहे, हवामानाचं महत्त्व काय आहे आणि आपण कोणत्या कोणत्या गोष्टी किती किती बिघडवत नेलेल्या आहेत. तर हा पॉडकास्ट तुम्हाला निश्चित कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. राहुल सरांच्या बरोबर अजून 1 महिना ते 1.5 महिन्यानंतर परत आपण एक डिस्कशन करणारच आहोत, कारण हवामानाचे अंदाज हे दर 15 दिवसाला, दर 8 दिवसाला बदलत जात असतात, कारण ही परिस्थिती जी क्लायमेटची आहे ती बदलत असते. तर पुढच्या सेशनमध्ये आपण अजूनही चर्चा करू. आत्ता तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू. गोड गप्पाच्या वतीनं आभारी. धन्यवाद.